भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रवी राणा यांनी तिवसा मतदारसंघातील रविराज देशमुख यांची आमदारकीची तिकीट मीच कापली अशी कबुली दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र पार्टीच्या पत्रकार परिषदेत का आमंत्रित केला गेला नाही असा दावा रविराज देशमुख यांनी केला आहे. मला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मी भारतीय जनता पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. यातून कोण काय करत आहे हे जनतेसमोर स्पष्ट होत आहे. पत्रकार परिषदेचे आयोजन करणाऱ्यांनाच मला का बोलावले नाही हे विचारा. वाढदिवसानिमित्त जवळपास सर्वच आमदार मला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. मग आजच्या पत्रकार परिषदेला का बोलावले नाही असा सवाल रविराज देशमुख यांनी उपस्थित केला आहे. पार्टीच्या बाबतीत बोललो तर मला एक पार्टीचा माजी जिल्हाध्यक्ष म्हणा, नियोजनचा म्हणा, मला या पार्टीच्या प्रेस कॉन्फरन्सला आमंत्रित केलं गेलं नाही. मला त्याची काही माहिती दिल्या गेली नाही किंवा सांगितलं गेलं नाही किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून तर मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. याच्यातूनच कोण काय करतं हे सारं जगजाहीररित्या दिसतं आहे. त्यांनाच विचारायचं. ज्यांनी आमंत्रण दिलं नाही, ज्यांनी जे आयोजित केलं त्या आयोजकांना विचारायचं की का बोलावलं गेलं नाही. 8 दिवसाला तर जवळपास सर्वच आमदार मला शुभेच्छा द्यायला आले, मग आजच का नाही आले हे प्रश्न त्यांना विचारायचा. रविभाऊ राणांनी जे म्हटलं की बा मागच्या वेळेस मी त्यांची तिकीट कापली, जे काही त्यांचं याच्यात योगदान असेल आतून बाहेरून, तर त्यांना आता ते जे त्यांच्या हातून चूक घडली की ज्याच्या मागं एवढं मोठं प्रामाणिकतेचं वलय आहे आणि ज्याच्या मागं कार्यकर्त्याची एवढी मोठी टीम आहे आणि ज्याच्या मागं जनता जनार्दन आहे, ते त्यांनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला असेल.